नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे आणि अशातच आपल्या काही भागात पाऊससुद्धा झाला. हा अवकाळी पावसामुळे वातावरणातली आर्द्रता वाढली आणि ह्याचा परिणाम पशुधनावरही व्हायला सुरुवात झाली. अशा वातावरणामुळे पशुमध्ये जे उन्हाचा किंवा गरमीचा ताण वाढतो, त्यामुळे पशुच्या तब्येतीवर अतिशय विपरीत परिणाम होतो. पशु खाद्य खाण्यास टाळतो. उन्हाचा ताण जसजसा वाढत जाईल तसतसं त्याचं खाद्य खाण्याकडचं लक्ष कमी होतं आणि त्याचा परिणाम पशुपासून मिळणाऱ्या उत्पादनावरही होतो. जसा उन्हाचा ताण वाढतो तसं पशुचा श्वासोच्छवास वाढल्यासारखे लक्षात येते. त्याचे शरीर तापते, हृदयाची गती वाढते, वासरांमध्ये वाढ खुंटते आणि सर्वच वयातील पशुमध्ये त्यांचं वजन कमी व्हायला लागते. पशुपासून मिळणारे जे उत्पादन आहे, दूध उत्पादन, त्याच्यात कमी होते आणि ह्याचाच परिणाम पशुच्या पुनरुत्पादनावरही होतो आणि पशुची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा लक्षणावर तात्काळ उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासोबतच या उन्हापासून, या गरमीपासून पशुचे संरक्षण करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण हा जर गरमीचा ताण पशुवर वाढला तर तो त्याला जीव घेण्यासुद्धा ठरू शकतो. आपल्याकडे साधारणतः म्हणजे उन्हाळ्याचा काळ सोडता 16 डिग्री सेंटीग्रेड ते 25 डिग्री सेंटीग्रेड असं तापमान असतं, जे की पशुच्या वाढीसाठी, पशुच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. आता उन्हाळ्यामध्ये 25च्या नंतरच पुढेच टेम्परेचर वाढते. वातावरणात 37च्या पुढे तापमान जायला लागते. काही भागात तर आपण पाहतो काही जिल्ह्यामध्ये 40-45च्या वरही तापमान वाढते आणि ह्याचा परिणाम पशुधनावर होतो. आता आपल्याकडे ज्यावेळेस हे तापमान 37 अंशाच्या पुढे जायला लागते तेव्हा पशुवर याचा ताण व्हायला सुरुवात होते. आता आपण पाहतोय की कालच तापमान जे नोंद झाली ती 38 अंशाची आहे आणि यामुळे पशुवर ताण सुरुवात होते येण्यास. 40 अंशाच्या वरती जेव्हा तापमान जाते तेव्हा पशुला उष्माघात होऊ शकतो आणि हेच ताण जे पशु जास्त दूध देतात त्यांच्यामध्ये तर अधिक प्रमाणात असतो. वातावरणातील उष्णता वाढली की पशुमध्ये काय लक्षणे दिसतात, तर पहिलं लक्षण दिसते ती म्हणजे पशुची हालचाल कमी होणे. पशु सावलीत किंवा हवेत बसण्याचा प्रयत्न करते. स्वतःहूनच आपल्याला जे नैसर्गिकरित्या त्याला विरोध करायचा प्रयत्न करतो. पशु खाली बसण्यासही विरोध करतो. त्याचा श्वासोच्छवास वाढलेला दिसतो आणि तो तोंड उघडे ठेवून श्वास घ्यायला लागतो. त्याला घाम येतो, खाद्य खात नाही आणि तहान लागत असल्यामुळे सतत पाणी पिण्याकडे त्याचे लक्ष असतं. लघवीचे प्रमाण वाढते आणि यामुळेच काय होतं की शरीरात जे क्षार आहेत ते बाहेर पडायला लागतात. पशुची लाळ गळायला सुरुवात होते. साधारणतः ज्यावेळेस वातावरणातील तापमान हे 35 अंश सेल्सिअस असेल त्यावेळेस 33% एवढे दूध उत्पादनात कमतरता होते आणि जर हेच तापमान 40 अंशाच्या पुढे गेलं तर 50% एवढी कमतरतासुद्धा दूध उत्पादनात आढळते. दुधाची प्रत खराब होते. दुधात जे प्रथिने आहेत, SNF आहेत, फॅट आहे, त्याच्या प्रमाणात देखील घट होते. पशुचे वजन कमी होते. शिवाय दुधाचा ताप, गर्भाशयदाह, भांडे बाहेर पडणे, कासदाह असे वेगवेगळे आजार पशुला व्हायला सुरुवात होऊ शकते, कारण त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी झालेली असते आणि जी पशुची पुनरुत्पादन क्षमता आहे तीसुद्धा कमी होते. पशु अन्न खात नाही, पर्यायाने त्याला ॲसिडोसिससारखा आजार होतो. रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते, लाल पेशींची संख्या कमी होते, साखरेचे प्रमाण कमी होते आणि पशुमध्ये दूध उत्पादन देखील कमी होते. आता यावर जर आपण तात्काळ जर काळजी घेतली नाही तर पशु माझावर येत नाही किंवा तो मुकामाज, म्हणजे ज्याला आम्ही सायलेंट इस्ट्रस म्हणतो, असं दाखवतो. पशुमध्ये गर्भधारणा होत नाही किंवा जे गर्भार पशु आहेत त्यामध्ये गर्भपाताची शक्यता जास्त असते. पशुचा जो भाकड काळ आहे ह्या काळात जर उष्णतेचा ताण आला तर त्याचा परिणाम त्याच्या काशेच्या पेशीवर होतो आणि ज्याचा परिणाम पुढील दूध उत्पादनावर सुद्धा होतो. वातावरणात जर 1 अंश सेल्सिअसने जरी तापमान वाढलं तर दुधामध्ये साधारणतः पाऊण लिटर म्हणजे 750 ml ते 850 ml इतकं दूध उत्पादन कमी होतं. आपल्या देशात या उष्णतेच्या ताणामुळे जे दूध उत्पादन कमी होते ही साधारणतः 2% एवढं, म्हणजेच 1.8 दशलक्ष टन. याचाच अर्थ 2661 कोटी रुपयाचं दूध उत्पादन प्रतिवर्षी केवळ उन्हाच्या ताणामुळे मिळते.
मग असं असताना आपल्याला पशुधनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. मग काय करावं? तर सर्वात सोपा उपाय म्हणजे पशुला सावलीत बांधावं. त्याच्या गोठ्यामध्ये खेळती हवा राहणे अत्यंत आवश्यक आहे. गोठ्यासाठी जे आपण पत्रा वापरतो, लोखंडी पत्रा वापरतो, त्याच्याऐवजी त्याच्यावर गवताच्या पेंड्या, झाडाची पानं असे आच्छादन करावे. आणि जर शक्य झाले तर ह्याच्यावर आपण पावसाचा म्हणजे आपल्या पाण्याचा फवारासुद्धा द्यावा. याच्यामुळे गोठा थंड राहील. पशुवर तरी ताण येत असतं दिसतोच, कारण की पत्रे तापलेले असतात. जरी आपण म्हणतो की पत्र्याचा वापर टाळावा, तरी काही ठिकाणी हे शक्य नसते. मग अशा वेळेस पशुच्या अंगावर फवारे सोडावेत किंवा जे पोते असतात, जे पाण्याने भिजलेले कपडे असतात, हे पशुच्या अंगावर टाकावेत, जेणेकरून त्याच्यापासून त्याला थोडासा मिळेल, थोडीशी सवलत मिळेल, त्याला थोडंसं फायदा होईल. पशुचं जे खाद्य आहे त्याच्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे साधारणतः 18% एवढं असणं आवश्यक आहे. सोबत व्हिटॅमिन सी, ई आणि एचा वापर करावा. पशुला पिण्यासाठी थंड पाणी द्यावे, पण अर्थात अति थंड नको, पण थंड पाणी द्यावे. आणि पशु जर अस्वस्थ असेल तर तात्काळ पशुवैद्यकाला दाखवावे. हे सर्व प्रकारचं आपण घरच्या घरी करू शकतो. यासाठी म्हणजे हे जे उपाय आहेत याच्यातून आपण पशुवर येणारा ताण टाळू शकतो. पशुच्या खाद्यात नियमितपणे खनिज द्रव्यांचा वापर करा. आणि विशेषतः झिंक हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि ताण कमी करणारा घटक असल्यामुळे याचा वापर करावा. पशुला सूक्ष्म खनिज द्रव्ये देतात, कारण आपण जे खनिज द्रव्ये देतो त्यातून 2 प्रकारचे खनिज द्रव्ये असतात. एक जे मोठ्या प्रमाणात अधिक प्रमाणात लागतात आणि एक सूक्ष्म प्रमाणात लागतात. तर मोठ्या प्रमाणात किंवा अधिकच्या प्रमाणात लागणाऱ्या खनिज द्रव्यांसोबतच सूक्ष्म खनिज द्रव्येसुद्धा त्याच्या आहारात असावेत. आणि हे करत असताना जर एखादा तुम्ही मिनरल मिक्सचर वापरतात, खनिज मिश्रण वापरतात, हे चिलेटेड प्रकारात जर असेल अत्यंत उपयुक्त, कारण चिलेटेड प्रकारातील खनिज हे पशुच्या रक्तात त्याची मात्रा ही जास्त वेळ राहते आणि हेच तर चिलेटेड खनिज द्रव्यांचं फायदा आहे. तर ह्या सर्व बाबींचा विचार करून या सर्व बाबी आपण जर घरच्या घरी केल्या आणि केवळ अस्वस्थ पशुला डॉक्टरांकडून तात्काळ उपचार करून घेतले तर आपण पशुवरील उन्हाळ्यातला ताण कमी करू शकतो आणि सोबतच त्याचं कमी होणारं उत्पादनसुद्धा कमी करून म्हणजे त्याचा एक नियमित उत्पादन मिळू शकतो किंवा अधिकचं उत्पादन मिळू शकतो. तर या सर्व बाबींची काळजी अवश्य घ्या. उन्हाळा चालू झालेला आहे, आपण हे सर्व बाबींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर प्रेमी आणि पशुपालकांनो ह्या सर्व बाबी निश्चितच पाळा. धन्यवाद.